श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. नारायणराव तांबटकर नावाचे एक सरकारी डॉक्टर साखरखेर्ड्याला नोकरी करत होते. ते दोघेही पती पत्नी श्री महाराजांचे अनुग्रहित असून श्री महाराजांवर त्यांची नितांत श्रद्धा व जीवापाड प्रेम होतं. उत्सव महोत्सवात किंवा इतर वेळीही मंदिरात कीर्तन असले म्हणजे ते कीर्तनात तबल्यावर साथ करीत असत. त्यांचा सखाराम नावाचा मुलगा पेटी वाजवत असे. सन 1955 पासून तोही कीर्तनात पेटीवर साथ करी. सखारामने 1956 सालीच श्री महाराजांचा अनुग्रह घेतला आणि तेव्हापासूनच तो रोज उपासनेला मंदिरात येऊ लागला. सन 1962 मध्ये तो संगीत विशारद ही परीक्षा पास झाला, परंतु पुढे त्याला संगीताचा खूपच नाद लागला. इसवी सन 1963 मध्ये त्याने चिखलीला संगीत विद्यालय उघडलं. त्याचे वडील नारायणराव उत्तम तबलावादक होते आणि ते संगीताचे केवळ दर्दीच नव्हे तर संगीताचे व्यसनी होते. त्यावेळी साखरखेर्ड्याला मंदिरात तबला, पेटी वगैरे काहीही नव्हते. उत्सव महोत्सवात कीर्तन भजनाच्या वेळी गावातील कुणाकडून तरी तबला पेटी मागून आणावी लागे. त्यावेळी नारायणराव स्वतः जाऊन तबला पेटीची व्यवस्था करीत आणि प्रत्येक वर्षीच्या उत्सवात ते श्री महाराजाला मंदिरासाठी तबला पेटी घेण्याचा खूप आग्रह करीत असत. शेवटी 1964 मध्ये श्री महाराजांनी त्यांना मंदिरासाठी तबला पेटी घेण्याची अनुमती दिली. या दोघाही पितापुत्रांना त्याचा खूप आनंद झाला. या दोघा पितापुत्रांनी साखरखेर्ड्याच्या मंदिरासाठी चिखलीला केवळ 100 रुपयात नवीन तबलापेटी विकत घेतली व साखरखेर्ड्याला घेऊन आले. तेव्हापासून मंदिराला स्वतःची तबलापेटी मिळाली. सखारामचा संगीताचा नाद सारखा वाढत होता, परंतु पुढे त्याच्या दैवयोगाने हा श्री महाराजांबरोबर मेहकरला गेला असता याचं संगीताचं वेड पाहून श्री महाराजांनी त्याला अत्यंत मौलिक असा उपदेश केला. श्री महाराज म्हणाले, बाळ, संगीत गायन हे केवळ करमणुकीसाठी नसावं, तर ज्या गायनाने, ज्या संगीताने भगवंत डोलतो त्याला संगीत म्हणावं. ते खरं नादब्रह्म. ज्या संगीताने अधोगती चुकते, ज्या संगीताने आत्मस्वरूपाची ओळख होते आणि परब्रह्म परमात्मा ज्या भक्ती संगीताने साक्षात पुढे उभा राहतो त्यालाच नादब्रह्म म्हणावं बरं बाळ. श्री महाराजांनी केलेला हा उपदेश त्याच्या अंतःकरणात कायमचा कोरला गेला आणि त्या क्षणापासूनच त्याने केवळ करमणूक करणारं इतर संगीत, गाणे वा वाजवणे तर सोडलेच, परंतु तसं संगीत ऐकणेसुद्धा सोडून दिले आणि श्री महाराजांच्या उपदेशाप्रमाणे भक्ती संगीताची कास धरली. पुढे श्री महाराजांच्या कृपेने त्याला चिखली येथे टेलिफोन ऑपरेटरची नोकरी लागली व त्यामुळे श्री महाराजांचा सहवास त्याला सारखा मिळू लागला. बहुतेक प्रत्येक सुट्टीच्या दिवशी श्री महाराजांच्या दर्शनास तो साखरखेर्ड्याला येत असे. पुढे श्री महाराजांच्या उपस्थितीत चिखलीला सामूहिक उपासना सुरू झाली. उपासनेला बरीच मंडळी येत असे. 1970 मध्ये चिखलीला श्री राम मंदिर झाले, तसा उपासनेलाही जोर चढला. अनेक भक्त भाविक उपासनेला येऊ लागले, परंतु पुढे काही दिवसांनी गळती सुरू झाली. कधीकधी तर केवळ 2-4 जणच उपासनेला असत आणि कधीकधी तर हा एकटाच येऊन मंदिरात उपासना करी. काही मंडळी रामाचं दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेरील ओट्यावर गप्पा मारीत बसत, परंतु उपासना भजनाला मात्र मंदिरात येत नसत. एकदा श्री महाराज चिखलीला आले असता हा श्री महाराजांच्या दर्शनास गेला व नमस्कार करून म्हणाला, महाराज, आपण येथे आला म्हणजे उपासनेला मंदिरात कधीच न येणारे लोकसुद्धा येतात, परंतु रोज उपासना भजनाला मात्र मंदिरात कोणीच येत नाही. बहुतेक वेळा तर मी एकटाच मंदिरात येऊन उपासना भजन करीत असतो. तेव्हा श्री महाराज त्याला म्हणाले, अरे बाळ, असं पहा, केवळ एकच भाकर असली आणि खाणारे 4 हिस्सेदार असले म्हणजे प्रत्येकाच्या वाट्यावर चतकोर तुकडा येईल, परंतु हिस्सेदार कोणीच नसेल तर त्याला एकट्यालाच संपूर्ण भाकरी खायला मिळेल. म्हणून तू विनाकारण त्यांच्यासाठी तळमळ करीत बसू नको. तू आपला एकटाच पोटभर जेवण कर, श्री सद्गुरू रामरायाला कायमचं हृदयात साठव आणि आत्मतृप्तीचा ढेकर देत या जगाला पूर्णपणे विसरूनच जा.
उपासना भजन तू एकटाच करीत असल्यामुळे सर्व सवाया तुला एकट्यालाच म्हणायला मिळतात. सद्गुरुरायाची सर्व पदेही तुलाच गायला मिळतात आणि रामरायाची करुणामय दृष्टी समोर अन्य कोणीच नसल्यामुळे केवळ तुझ्यावरच पडते. अन्यथा त्यात वाटे पडून एखादी सवाई एखादे भजन तुला गायला मिळाले असते आणि रामरायाची दृष्टीही सर्वांवर गेली असती, जी यावेळी सर्व काळ केवळ तुझ्यावरच असते. म्हणून तू त्यांची काळजी करू नकोस. ज्याच्या दैवी असेल तो भजन करील रामाचं. अरे ज्याच्या दैवात असेल ना, तोच रामरायाचे भजन करील आणि आपल्या पूर्वजांच्या 42 पिढ्यांचा उद्धार करील. पूर्व पापे सद्बुद्धी ती अंतरी वसेना. काहीतरी पूर्व पाप म्हणून त्यांना सध्या तरी उपासना भजन पूजन करावं वाटत नाही. तू मात्र उपासना सोडून उगाच त्यांची काळजी करू नको. सध्या उपासना करण्याचा त्यांचा योग नाही असं समज. पुढे मागे त्यांनाही उपासना भजनाचा लळा लागेल व तेही तुझ्यासारखी उपासना करतील. त्याने क्षमा करा महाराज म्हणून श्री महाराजांच्या चरणावर डोके ठेवून त्यांना नमस्कार केला आणि तेव्हापासून उपासनेला या म्हणून तो कोणालाच आग्रह करीत नसे. कुणी आले तर ठीकच, अन्यथा एकटाच जाऊन एकाग्रतेने प्रेमपूर्वक उपासना भजन करीत असे. असो. साधक हो, माकोडीच्या आप्पासाहेब देशमुखांची कन्या म्हणजेच कमलाबाई देशमुख यांची सद्गुरू भक्ती आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.